मॉर्निंग सर्वांना आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आज आहे मदर्स डे स्पेशल। तर माझ्याकडून जे माझे सबस्क्रायबर्स आहेत लेडीज त्यांच्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा तुम्हाला आणि हॅपी मदर्स डे सगळ्यांना। स्पेशली मदर्स डेलाच कशाला तर ऑल डेजला आपल्या मम्मीला आई वडिलांना सगळ्यांना स्पेशल फील केलं पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय आपलं काहीच नाही आहे, ते आहेत तर आपण आहोत। तर मदर्स डेलाच कशाला तर आपण डेली आपल्या आई वडिलांना स्पेशल फील करवून द्या, त्यांना चांगलं वाटेल, त्यांच्यासाठी वेळ द्या। कामं सर्वांनाच असतात पण निदान थोडा वेळ आपल्या आई वडिलांसाठी देत जावा। म्हणजे लहान असं मोठं करतात आपल्याला, तोपर्यंत ते आपल्याला बघत असतात, नंतर आपण मोठं झाल्यावरती आपलं काम आहे की त्यांना बघणं। तर त्यांच्यासाठी स्पेशल फील करा, त्यांना थोडासा टाईम जरी दिला तरी त्यांच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते। अगदी त्यांच्यासाठी खूप काही स्पेशल करायची गरज नसते, त्यांना थोडासा वेळ जरी दिला तरी त्यांना बरं वाटतं। तर माझ्याकडून पुन्हा एकदा सर्वांना मदर्स डेच्या शुभेच्छा सगळ्यांना। तर माझा ब्लॉग पुढे कंटिन्यू बघत राहा। पप्पा येणार बघ। हाय बाबू, बाबूला काय आखी नाही ना। गोवा वाले बीच पे बाय बाय। तर लागलेलं आहे आमची जी नवीन गाडी आहे त्याच्यावरती ट्रायल करायचा। मला येत नाही अजून चालवायला, बघू आज मिस्टरांना टाईम आहे तर ते बोलले की थोडासा राऊंड वगैरे मारायला शिकवतो। तर तिकडे आम्ही चाललेलो आहे, बघू आता कुठे घेऊन जातात, गार्डनमध्ये वगैरे किंवा कुठे। आम्ही आता निघालो, तिकडे गेल्यावरती भेटतो। मम्मी येते, एंजल, मी, बाबू आणि मिस्टर चाललेलो आहे। तर ते गेले खाली आणि आता मी उतरते, बघू आता आम्ही किती वाजेपर्यंत येते। आल्यावरती ब्लॉग कंटिन्यू करते आणि तिथे गेल्यावरती पण ब्लॉग माझा कंटिन्यू होईल। चला, आमच्यावर बघा किती चिल्लर पार्टी आहे। इकडे आम्ही आलेलो आहे गाडी शिकायला। किंजल हाय हाय हाय। अजून एक जण शिकतायत गाडी। ओ भाई मी एखादा माझा शॉर्ट टाकेल ब्लॉगमध्ये, तर तुम्ही बघा मला थोडीशी गाडी चालवायला येते की नाही बघा। आता 2-3 दिवस रेग्युलर जरा जाईल, मग थोडं शिकेल मी। आज थोडंसं आलं मला टर्न वगैरे घ्यायला, इझी आहे, मस्त आहे, आवडली मला। जशी आणली गाडी तशी मी हँडलच केली नव्हती, म्हणजे मी बघितलीच नव्हती, आज बघितली, आवडली मला। चला मग थोडा आराम करते। आज माझा भाऊ पण येतोय, निघालाय म्हणजे तो यायला, आता कॉल आलेला त्याचा। वहिनी येते, नानू येतोय, तर मग भेटते तुम्हाला, ते आल्यावरती दाखवते मी तुम्हाला। घामाने बघा, गरम एवढं होतंय, घाम केवढा आलाय। मम्मा 2 दिवस चालवत राहायची जेवण शिक। हो छान आहे ना। तुला बाय 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 कर खुश होते मग कशी। बाय। चला आता घरात।
माझा भाऊ वगैरे आलेले, वहिनी आलेली माझी, तर ते मध्येच येणार होते पप्पांना बघायला, पण त्याला पण थोडा कामामुळे टाइम नाही मिळाला. तर संडे होता तर दुपारी निघाला तो, तर आलेला, मग लगेचच गेले. ते पण काय थांबले नाही, पप्पांना भेटले आणि गेले. आणि त्यांना सोडून आत्ताच आलेली आहे मी, आणि येता येता मग सगळं सामान घेऊन आलेली आहे. म्हणजे जेवणासाठी आज चिकन बनवणार आहे मी. चिकन नव्हतं आणि थोडंसं घरात सामान घेऊन यायचं होतं, आणि मम्मी बरोबर थोडं बाहेर जायचं होतं, तर मग तिथे जाऊन आलेलो आहे आम्ही. आणि बाबू आणि एंजल खाली गेलेली आहे, मी वरती आलेली आहे ह्यांना सगळ्यांना सोडून. चला तर मग आता जेवणाला लागते, जेवणाची तयारी करते, आणि मग ब्लॉग माझा पुढे बघत राहा. बाबू काय करते? विष्का काय करते? विष्का काय करते? कुठे काय करते? चला, मदर्स डे स्पेशल संपत आलेला आहे आपला. त्यांना सांगितलं थोडी पेस्ट्री आणायला सांगितली, म्हणजे मोठा केक वगैरे नाही, पेस्ट्री. कारण एंजलला आमच्या गोडाचा खूप प्रॉब्लेम आहे, तिला स्वीट काही खाल्लं की तिला लगेचच खोकल्याचा खूप त्रास होतो, आणि तो पण तिला असं कफ वगैरे खूप सुक्का खोकला असतो तिला. त्याच्यामुळे आम्ही ना थोडंसं अवॉइड करतो घरामध्ये गोड आणायला, कारण तिला कंट्रोल होत नाही. तिला केक खूप आवडतात, ती केक लवर आहे, तिला केक असे स्वीट वगैरे खूप आवडतात. ती काय करते? तर छोटीशी पेस्ट्रीज मागवलेली, बघूया मग पेस्ट्री आणल्यावरती कट करूया आणि मदर्स डे करूया. काय झालं तुला? छोटीशी पेस्ट्री मागवलेली, कारण आज मदर्स डे, तर कुठेच केक मिळत नव्हता, त्यांना ही भेटली आहे. येता येता खूप लेट झाला, आणि माझ्या या पिल्ला सगळ्या झोपून, दोघी पण झोपल्या, ही इकडे झोपली आहे, आणि एंजल हॉलमध्ये झोपून गेली. आता एंजलला उठवतो, कट करतो, आणि मग केक कटिंग करून घेतो. आता स्पेशल केक. बघ रे, आलंय का? व्हिडिओ काढताय का? फोटो पण काढायचे, त्याच्यावरच क्लिक कर. येते का?